नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे लोहमार्ग पोलीस चालक पोलीस भरती झालेले पेपर यामधील मराठी व्याकरणचे संपूर्ण प्रश्न आपण आज पाहणार आहोत. माझी झोप झाली होती या वाक्यातील काळ ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे पूर्ण भूतकाळ. आधुनिक विचारांची कास धरणारा कोण असतो? याचं बरोबर उत्तर आहे पुरोगामी. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा. हा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. नाळ तोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. याचं बरोबर उत्तर आहे संबंध तोडणे. प्रत्यय येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. याचं बरोबर उत्तर आहे लक्षात येणे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे काय? तर याला साधना म्हणतात. वानवी वानगी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे उदाहरण. विजिगीषू वृत्ती म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर आहे विजयी वृत्ती. सुधीर शाळेत गेला यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखा. हे स्वार्थी वाक्य आहे. मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य. द्वंद्व समाजाचे उदाहरण कोणते? याचं बरोबर उत्तर आहे ने आन. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही या वाक्यातील उपमान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए दैवत. मेघा समतो श्याम सावळा या ओळीतील अलंकार ओळखा. तर हा उपमा अलंकार आहे. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याला काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे यती. मराठी नवकाव्याचे प्रणेते खालीलपैकी कोणास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे बासी मर्ढेकर. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? याचं बरोबर उत्तर आहे ऊर्ध्वमुख. मती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे बुद्धी. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या वाक्यातील आहे ही प्रथमा विभक्ती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपले संपूर्ण मराठी व्याकरणचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधील सोडवून झालेले आहेत. आपण असेच 2024 साली झालेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमधील नवनवीन प्रश्न पाहणार आहोत आणि याच प्रश्नांचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. येणाऱ्या 2025च्या भरतीमध्ये तुम्हाला यातीलच प्रश्न रिपीट झालेले दिसतील. त्यामुळे मी घेऊन येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तेच आपण नवीन जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका घेऊन येऊ. चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुम्हाला महत्त्वाचे नवीन प्रश्न आणि पोलीस भरती संदर्भातील नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट्स त्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. जय हिंद मित्रांनो.